नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे आणि ते वातावरण कशावरनं तापलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. एससी समाजाचं जे आरक्षण आहे त्यामध्ये गटतट पाडून आरक्षणाची तोडफोड करण्यात यावी, तुकडे करण्यात यावी, अशी या ठिकाणी राजकीय लोकांचे काही लोकांचे मनसुबे आहेत. तर त्याचसोबत या ठिकाणी जे आहे मातंग समाजाकडनं देखील तशी मागणी केली जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे यामध्ये गटतट पाडावे, याचे तुकडे करावेत, अबकडे करावे. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना बौद्ध समाजाने मात्र एक वेगळा स्टँड घेतला. बौद्ध समाज म्हटला की या ठिकाणी एससी आरक्षणामुळे आमच्या जे एकूण 60 जाती आहेत त्या एक संघ बांधल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आमच्या जाती ज्या आहेत एकमेकांसोबत उभ्या आहेत. जर ह्या आरक्षणाच्या तुटफूट झाल्या तर आमच्यामध्ये तुटफूट होईल, त्यामुळे हे या ठिकाणी होऊ नये, आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये आणि त्याचसोबत बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या जाती आहेत त्यांच्यावरची अन्याय अत्याचार होईल, असं त्या ठिकाणी बौद्ध समाजाने स्टँड घेतला. तर बौद्ध समाजाच्या स्टँड सोबत जे आहे मित्रांनो, त्यांच्यासोबत चर्मकार समाज, खाटीक समाज असे वेगवेगळ्या जातीचे लोक देखील त्यांच्यासोबत उभे राहिलेले आहे. परंतु या ठिकाणी जे आहे मातंग समाजाने आपली एकीची भूमिका लावून धरली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला जे आहे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण पाहिजे म्हणजे पाहिजे. यानंतर ही जी गोष्ट आहे अतितटीवरती आली आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाने जे आहे खूप मोठा असा आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी 30 जूनला जो आहे मुंबईमध्ये केला आणि या ठिकाणी जे आहे लाखोच्या संख्येने बौद्ध समाजाचे लोक, त्याचसोबत चर्मकार समाजाचे लोक आणि त्याचसोबत खाटीक समाजाचे लोक देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी त्या ठिकाणी जे आहे सांगितलं की आम्ही जे आहे या ठिकाणी आरक्षणाचे गटतट होऊ देणार नाही किंवा आरक्षणाची तुटफूट होऊ देणार नाही. आणि ही सर्व गोष्ट पाहिल्यानंतर महाराष्ट्रभरातून जवळपास 27 ते 28 आमदार एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे थेट आरक्षण उपवर्गीकरण रोखण्यासाठी विधान भवनामध्ये जे आहे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं अशी त्या ठिकाणी मागणी केली आणि तसं परिपत्रक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली. आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो या ठिकाणी बौद्ध समाजाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. कारण या ठिकाणी जे आरक्षणाचं उपवर्गीकरण जे होणार होतं हे थांबवण्यासाठी जे मोर्चा आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी त्यानंतर जे आहे बौद्ध समाजाच्या या मागणीनंतर जवळपास 28 खासदारांनी त्या ठिकाणी निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं देखील होकार देण्यात आलेला आहे असं सांगितलं जात आहे. एससीच्या आरक्षणाचे जे गट तट पाडण्यात येणार होते किंवा ग्रुप पाडण्यात येणार होते ते त्या ठिकाणी तोडफोड होऊ देणार नाही असं या ठिकाणी या 28-27 आमदारांनी सांगितलं आणि त्यांनी त्या ठिकाणी तसा पावित्र्य देखील घेतला. आणि त्यानंतर यामध्ये असं देखील सांगितलं जात आहे की महायुतीचे म्हणजे भाजपचे देखील सत्तेमध्ये असणारे काही आमदार देखील या ठिकाणी उपस्थित राहिले होते, जे परिपत्रक देण्यासाठी निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यांनी थेट सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर अधिवेशन घेण्यात यावं आणि हे अधिवेशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाजाचं जे काय आरक्षण होतं त्याचे जे काय गट पाडणार होते ते बंद करण्यात यावे किंवा एससी समाजात जे आरक्षण येणार होतं त्याचे गट तट पाडणे बंद करण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी केली जात आहे. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.